ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर स्टँडर्ड 10th. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी ब्रिज कोर्सद्वारे जी ॲक्टिव्हिटी शीट 1 to 4 यावरती आधारित जी टेस्ट 1 आपल्याला सेतू अभ्यासक्रमात दिलेली आहे, त्या टेस्ट 1चे सोल्युशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट नोटमध्ये काय दिलं, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. Draw neat and label diagram whenever necessary. The number in the brackets on the right indicate mark. तर हे सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते तुम्हाला नोट करायचे. सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी नेसेसरी असेल वेल लेबल डायग्राम आपल्याला काढायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट अलॉंग विथ सोल्युशन मी या ठिकाणी लिहून ठेवलेले. सी हिअर क्वेश्चन नंबर फर्स्ट. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 sentences, एनी 5. तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स दिलेले. 8 पैकी कोणतेही 5 क्वेश्चन सोडवायचे आणि 1 सेंटेन्समध्ये आन्सर असणं अपेक्षित आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज साऊंड? आन्सर, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड सेन्सेशन ऑफ हिअरिंग. ते साऊंड एनर्जीचा फॉर्म आहे विच गिव्ज अ सेन्सेशन ऑफ हिअरिंग. सेकंड, व्हॉट इज अ मोमेंटम? राईट द युनिट ऑफ SI अँड CGS सिस्टीम. तर मोमेंटमची डेफिनेशन सगळ्यात पहिले लिहून काढायची. मोमेंटम इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हिलॉसिटी. मास अँड व्हिलॉसिटीचा प्रोडक्ट म्हणजेच मोमेंटम. सो मोमेंटम इज डिनोटेड बाय लेटर P. M बी द मास अँड V बी द व्हिलॉसिटी. सो P इज इक्वल टू M इंटू V. SI युनिट येईल किलोग्रॅम मीटर पर सेकंड अँड CGS युनिट ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. क्वेश्चन नंबर थर्ड, व्हॉट आर द एलिमेंट्स इन द न्यूक्लियस? न्यूक्लियसमध्ये कोणकोणते सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात? तर न्यूक्लियस इट इज द सेंटर पार्ट ऑफ ॲटम. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, these 2 subatomic particles present in the nucleus. Then next question, write the name of each of the acidic and basic substances used in daily life. तर ॲसिडिक सबस्टन्सेसमध्ये लेमन, आमला, व्हिनेगार एक्सेट्रा, दीज आर द ॲसिडिक सबस्टन्सेस यूज्ड इन अवर डेली लाईफ. आणि बेसिक सबस्टन्सेसमध्ये आहे बेकिंग सोडा, सोप, पालक एक्स्ट्रॅक्ट एक्सेट्रा. दीज आर द बेसिक सबस्टन्सेस. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन मेल अँड फिमेल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉइसेस? तर मेल अँड फिमेलच्या व्हॉइसमध्ये नेमका डिफरन्स कोणता आहे? पिच ऑफ फिमेल साऊंड इज ग्रेटर दॅन द मेल साऊंड. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट विल हॅपन टू द व्हिलॉसिटी इफ मनोज चेंजेस बोथ स्पीड अँड डायरेक्शन ऑफ द बाईक वाईल रायडिंग अ बाईक ऑन टर्निंग रोड? ज्यावेळेस एखाद्या रोडवरती टर्न घेत असताना मनोजने टर्न घेत असताना त्याच्या स्पीड आणि डायरेक्शनचा व्हिलॉसिटीवर काय परिणाम होईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की व्हिलॉसिटी डायरेक्शन आणि स्पीड या दोघांवर डिपेंड असते. डायरेक्शन चेंज झाली तरी व्हिलॉसिटी चेंज होते आणि स्पीड जरी चेंज झाली तरी पण व्हिलॉसिटी चेंज होत असते. सो दॅट व्हिलॉसिटी ऑफ मोटरसायकल विल चेंज. क्वेश्चन नंबर 7 आहे, कंप्लीट द केमिकल रिॲक्शन. सी हिअर CaCl2 कॅल्शियम क्लोराईड प्लस Na2SO4 सोडियम सल्फेट. 2 ब्लँक स्पेस सोडलेले आहे. या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहून काढायचे. CaCl2 प्लस सोडियम सल्फेट गिव्ज NaCl2 NaCl and CaSO4, that means sodium chloride and calcium sulfate. Last question, what is universal indicator? Write 2 names of the natural indicator. तर universal indicator ची definition, universal indicator, a mixture of dyes that changes color gradually over a range of pH and is used in testing for acid and alkalis. तर युनिव्हर्सल इंडिकेटर हा सिंथेटिक डाईजचा मिक्सचर आहे, ज्याच्या वापराने काय होतं की दिलेल्या सोल्युशनचा कलर हा ग्रॅज्युअली चेंज होत असतो ॲज पर pH. आणि हा अल्कली दिलेला सबस्टन्स हा अल्कली आहे किंवा बेस आहे हे ओळखण्यासाठी टेस्ट करण्यासाठी युनिव्हर्सल इंडिकेटरचा वापर केला जातो. नाऊ नॅचरल इंडिकेटर एक्झाम्पल्स. पुढचा क्वेश्चन दिला की राईट 2 नेम्स ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. टर्मरिक, ग्रेप ज्यूस, बीटरूट, दीज आर द नॅचरल इंडिकेटर्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, एनी 5. Kiran went with her parents to their newly built empty house. After entering the house, she was completely confused when she heard a walk and increasingly loud sound while talking to her parents.
बघा, किरण तिच्या वडिलांसोबत, पॅरेंट्ससोबत, आई वडिलांसोबत एका न्यूली बिल्ड एम्प्टी हाऊसमध्ये गेली. क्लोज्ड हाऊस आहे, एम्प्टी हाऊस आहे. ज्यावेळेस ती एंटर करते तर एकमेकांसोबत बोलत असताना तिला एकदम लाऊड नॉईज ऐकू येतो ज्यावेळेस ती टॉकिंग करते तिच्या पॅरेंट्ससोबत. शी डिड नॉट अंडरस्टँड व्हाय दिस मेकिंग सच अ नॉईज. तिला लक्षात येत नाही की आपण बोलतोय तर एवढा गोंगाट कशामुळे होतोय. शी आस्क्ड सम क्वेश्चन्स टू हर डॅड अबाउट दिस आन्सर दिस क्वेश्चन. तर तिच्या पॅरेंट्सला ती विचारते, तिच्या डॅडला ती क्वेश्चन विचारते, त्याचे आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचे. वाय इज इट दॅट अ वॅग अँड नॉईझी साऊंड इज हर्ड इन दिस हाऊस. आणि सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट काइंड ऑफ साऊंड दिस इज. बघा, याचा आन्सर फर्स्ट आहे वाय इज दॅट अ वॅग अँड नॉईझी साऊंड इज हर्ड इन दिस हाऊस. इन न्यू क्लोज्ड हाऊस साऊंड वेव्ज रिफ्लेक्ट्स अगेन अँड अगेन. हाऊस हा एम्प्टी आणि न्यूली बिल्ट आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेस ते बोलतात तर साऊंड वेव्स हे रिफ्लेक्ट होतात, भिंतीवर आदळतात अगेन अँड अगेन. ॲज देअर इज नो साऊंड ॲब्झॉर्ब मटेरियल लाईक फर्निचर अँड कर्टेन्स एक्सेट्रा. एम्प्टी हाऊस असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे साऊंड ॲब्झॉर्बर मटेरियल्स नाही आहेत, तिकडे ऑब्जेक्ट्स नाही आहे. सो सच रिफ्लेक्टेड वेव्स गॅदर टुगेदर अँड फील कंटिन्युअसली. सो वॅग अँड नॉईझी साऊंड इज हर्ड इन दॅट हाऊस. तर या रिफ्लेक्टेड साऊंड हे कंटिन्युअसली ऐकू येत आहेत म्हणून काय होतं, त्या ठिकाणी गोंगाट तयार झालेला आहे. व्हॉट काइंड ऑफ साऊंड इज दिस. त्या साऊंडला आपण रिव्हर्बरेशन असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबर बीचा. या ठिकाणी सोल्युशन दिलेलं आहे. तर त्या कंपाऊंडचं नाव आहे कॉपर सल्फेट विच इज ब्ल्यू क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला पाण्यात ॲड करता त्याचं ब्ल्यू कलर सोल्युशन तयार होतो आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CuSO4. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये तुम्हाला ब्लँक फिल करायचे आहे. या ठिकाणी यू इनिशियल व्हिलॉसिटीचा व्हॅल्यू दिली, ॲक्सेलरेशन, टाईम आणि V इज इक्वल टू U+AT हा फॉर्म्युला वापरून ज्या ठिकाणी ब्लँक स्पेस आहे ते कंप्लीट करायचे. तर फर्स्ट V इज इक्वल टू U+AT मध्ये फर्स्ट इक्वेशनमध्ये U 0 आहे, 5 ॲक्सेलरेशन अँड 5 सेकंड टाईम. सो या इक्वेशनमध्ये आपण किमती ठेवल्या. यूसाठी 0 ठेवलेले, एसाठी 5 आणि टाईमसाठी 5. 5 5 जा 25. सो V इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. पहिल्याचा आन्सर आहे 25 मीटर पर सेकंड फायनल व्हिलॉसिटी. आता सेकंडमध्ये आपल्याला इनिशियल व्हिलॉसिटी काढायची, ॲक्सेलरेशन आणि टाईमच्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड केलेल्या आणि फायनल व्हिलॉसिटीसुद्धा दिलेली आहे. सो फायनल व्हिलॉसिटी V इज इक्वल टू U+AT. फायनल 16 U काढायचे, 1 × 8. 1 × 8 8 येईल आन्सर. 16मधून हा 8 इथे गेल्यानंतर मायनस होईल, 16 - 8 येईल U. 16 - 8 इज नथिंग बट 8 मीटर पर सेकंड. सो दॅट इनिशियल व्हिलॉसिटी 8 मीटर पर सेकंड. तर दिलेल्या ब्लँक स्पेसमध्ये आपण 8 मीटर पर सेकंड लिहून काढलं. आता नेक्स्ट क्वेश्चन डी नंबरचा आहे. राईट द सायंटिफिक रिझन द व्हॅलेन्सी ऑफ द सोडियम ॲटॉमिक नंबर ऑफ द सोडियम इज 11. आता सोडियमचा व्हॅलेन्सी ही 1 आहे, याच्याबद्दल तुम्हाला नेमकं सायंटिफिक रिझन द्यायचं. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा 281 येईल. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्याच्या लास्ट आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि प्रत्येक एलिमेंट हा नोबल गॅस कॉन्फिगरेशनसारखा ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. So for attaining the octet state, sodium have to lose 1 valence electron. So its valency is 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द गिवन फिगर अँड फिल इन द ब्लँक्स. आता फिगर दिलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला लेबलिंग करायची आहे. या ठिकाणी हा जो बसलेला आहे हा सिंगर आहे, हा बसलेला आहे हा ऑडियन्स आहे. ज्यावेळेस तो सिंगिंग करतो साऊंड वेव्ज इथे निघत आहेत, भिंतीवर आदळतात. दीज आर द रिफ्लेक्टेड साऊंड आहेत आणि हे जे दिसते हे साऊंड वेव्ज आहेत. ठीक आहे, इथे लेबल केलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा लेबल करायचे. व्हॉट इज इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स, राईट द कॅरेक्टरिस्टिक. आता इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स म्हणजे काय. द सबस्टन्सेस इज कॉल्ड अन इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स इफ इट्स ॲक्वियस सोल्युशन ऑर इन मोल्टन स्टेट डिसोसिएट इन टू द फ्री मोबाईल आयन्स, दॅट मीन्स कॅटायन अँड अनायन्स. इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स म्हणजे असे सबस्टन्स ज्यावेळेस तुम्ही ॲक्वियस स्टेट म्हणजे त्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही त्याला टाकतात त्यावेळेस त्यांचे कॅटायन्स आणि अनायन्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ड आयन्समध्ये ते रूपांतरित होतात आणि त्याचबरोबर त्यांच्या मोल्टन स्टेटमध्ये ते डिसोसिएशन दाखवतात. त्या सबस्टन्सला आपण इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जी नंबरचा क्वेश्चन आहे. नेम द कंपाऊंड्स KOH, फाइंड इट्स मॉलिक्युलर मास. आता KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड,
त्याचं नेम आहे. मॉलिक्युलर मास काढण्यासाठी असलेल्या कंपाऊंडमध्ये असलेल्या सगळ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासचं ॲडिशन करणं आवश्यक आहे. सो ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन अँड ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम 39, ऑक्सिजनचा 16 आणि 1 आपल्याला प्रोव्हाइड केलेले क्वेश्चन पेपरमध्ये. सगळ्यांचे ॲडिशन करा. 56 इज द मॉलिक्युलर मास ऑफ दी पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ॲक्टिव्हिटी 1 to 4 वरती आधारित जी टेस्ट 1 आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1साठी ब्रिज कोर्सवर आधारित ते ही आपण कंप्लीट केलेली आहे. पूर्ण सोल्युशन व्यवस्थित बघा, क्वेश्चन बघा, आन्सर बघा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा.